माझ्या ह्या व्हिडिओमधून जर तुम्ही हा चॅप्टर शिकलात तर तुम्हाला फक्त पर्सेंटेज नाही तर नफा तोटा आणि चक्रवाढ व्याज सुद्धा काही सेकंदात गणितं सुटतील. काही सेकंदात म्हणजे केवळ सेकंदामध्ये. त्याच्यासाठी फक्त तुम्हाला एकच गोष्ट चांगली करायची आहे. तुम्ही ह्याला सेम इथे मूळ संख्या विचारलेली आहे. हा नफा तोटाचा पार्ट झाला. तिन्ही गणितं सेम गोष्टी आहेत. फक्त तुम्हाला वेगवेगळ्या चॅप्टरमध्ये दिलेले असतात. आता इथे काय करणार 25%. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये पर्सेंटेज ज्याला मराठीमध्ये शेकडेवारी किंवा टक्केवारी म्हणतात ह्याचा पूर्णपणे पोस्टमॉर्टम करणार आहोत. तर तुम्हाला फक्त पर्सेंटेज नाही तर नफा तोटा आणि चक्रवाढ व्याज सुद्धा काही सेकंदात गणितं सुटतील. काही सेकंदात म्हणजे केवळ सेकंदामध्ये. त्याच्यासाठी फक्त तुम्हाला एकच गोष्ट चांगली करायची आहे. तुम्ही ह्याला काही शिकण्याच्या आधी फक्त मी एक टेबल देईल, तो टेबल रट्टा मारा, त्याला अर्धा तास घाला, 1 तास घाला. त्याच्यानंतर मी गॅरंटी देतो की तुमचे गणितं हे काही सेकंदातच सुटतील. काही सेकंद 15-20 सेकंदाच्या आतच सगळे गणितं सुटतील. तर हा टेबल आहे इथे दिलेला आहे. तरी पण मी तुमच्यासाठी परत एकदा एक्सप्लेन करतो की हा टेबल म्हणजे काय. फ्रॅक्शन टू पर्सेंटेज. फ्रॅक्शन म्हणजे काय तर अपूर्णांक. अपूर्णांक मराठीमध्ये लिहू अपूर्णांक. अपूर्णांकाचं रूपांतर करायचं कशामध्ये तर हा शेकडेवारीत. पर्सेंटेज. पहिले पर्सेंटेजचा अर्थ समजून घेऊ. मराठीमध्ये इंग्लिशमध्ये पर म्हणजे प्रति आणि सेंट म्हणजे 100 म्हणजे प्रत्येक 100ला किती याचा अर्थ होतो. आता पर्सेंट म्हणजे काय. एक जर मी अपूर्णांक घेतला ह्याच्या छेदामध्ये कुठल्याही संख्येच्या छेदामध्ये 1 लिहिला तर त्याने काही फरक पडत नाही ॲक्च्युली. 1 जरी लिहिला किंवा 1/1 लिहिला तर हा पर्सेंटेजमध्ये 100% असतो. 1/2 केला तर हा 50% होतो. 1/3 केला तर हा 1/3 किंवा यालाच तुम्ही 33.33% म्हणू शकता. तर हा टेबल कसा येतो मी ह्याचं एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला. 1/4 म्हणजे 25%, 1/5 म्हणजे 20%, 1/6 म्हणजे 16, 2/3% किंवा 16.66 किंवा 67% म्हणू शकता तुम्ही. त्यानंतर 1/7 म्हणजे 14, 2/7% किंवा 14.28%. त्यानंतर 1/8. 1/8 म्हणजे किती तर 12, 1/2% किंवा 12.5%. 1/9 म्हणजेच किती. 1/9 म्हणजे 11.11 1/9% किंवा ज्याला मध्ये 11.11% असं सुद्धा म्हणू शकता. त्यानंतर 1/10 म्हणजे काय ते तर 1/10 म्हणजे 10% होतात. 1/11 1/11 जर काढले तर हे किती येतात 9 1/11% आणि 1/12 म्हणजे 8.3 किंवा पुढे. आता ह्याचं एक्सप्लेनेशन समजून घेऊ की अपूर्णांकाला याच्यामध्ये कसं कन्वर्ट करायचं. तर प्रत्येक अपूर्णांकाला 100ने जर तुम्ही गुणलं तर तुम्हाला डायरेक्ट पर्सेंटेज येतात किती जे तुम्हाला राईट साईडला फिगर आलेले आहेत. ह्याची तुम्हाला चांगल्या हस्ताक्षरामध्ये PDF-सुद्धा अवेलेबल होईल. गुणिला 100 तर गुणिला 100 ह्या प्रत्येकाला जर गुणिला 100 करत गेला ह्या फ्रॅक्शनला तर तुम्हाला पर्सेंटेज येतील. तर सगळ्यात बेसिक रूल असा आहे की अपूर्णांकाला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं किंवा ह्या पर्सेंटेज दिलेले असतील तर तुम्हाला अपूर्णांक कसे कन्वर्ट करायचे ते आपण बघून घेऊ. तर समज तुम्हाला दिलेले आहे 25%. समजा 25% दिलेले आहे तर ह्या टक्के हा जो चिन्ह आहे याचा अर्थ होतो पर्सेंट म्हणजे प्रति 100 म्हणजे प्रत्येक 100ला. तर 25 आता हा 25 दिलेला आहे आणि हा पर्सेंट दिलेला आहे. हा जो सिम्बॉल दिलेला आहे याचा अर्थ होतो सरळ भागीला 100. तर ह्याला भागीला 100 करायचे. तर 25 एक 25, 25 चोक 100. हा जो 1/4 अपूर्णांक आलेला आहे हा किती आहे तर 25% येतो. हे जे आपण इथे दाखवलेलं आहे सेम तसं तुम्ही प्रत्येकासोबत करू शकता. सगळ्या गोष्टी ट्राय करू शकता. तुम्हाला उलटं करता आणि सोयीचं करता सुद्धा आलं पाहिजे. आता बघा डायरेक्ट एक्झाम्पलवरती जाऊया.
आणि तुम्हाला आजपर्यंत गणिताचे 1760 टाईप दाखवून वेगवेगळे फॉर्म्युले आणि ट्रिक्स रट्टा मारायला भाग पाडलेलं असेल, जे तुम्ही प्रत्येक एक्झाममध्ये जाऊन विसरता, हे हमखास आहे. कारण की मी तुमच्या फेजमधून गेलेलो आहे आणि मला चांगलं समजून चुकलेलं आहे की पुस्तकवाले तुम्हाला कन्फ्यूज करतील. ऑदर जे चॅनलवाले आहेत ते तुम्हाला हटकून तुमचं अज्ञानात ठेवायचा प्रयत्न करेल. तर आपण इथे फक्त कन्सेप्टने, विदाऊट एनी ट्रिक्स आणि विदाऊट एनी फॉर्म्युला, आपण हा चॅप्टर एकदम सहजगतीने सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सगळ्यात पहिले टाईप एमध्ये बघूया की एक संख्या 20% वाढून 72 झाली तर मूळ संख्या कोणती. आता ह्याच्यामध्ये बघा, सेम प्रश्न आहे, तोच आपण नफ्या तोट्यामध्ये कसं वापरतो बघा. एका दुकानदाराने एक वस्तू 72 रुपयास विकल्यामुळे त्याला 20% नफा झाला तर त्याची खरेदी किंमत किती. ठीक आहे, हे दोन्ही प्रश्न सेमच आहे. आता तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे फॉर्म्युले पाठ करावं लागायचे, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवावं लागायचं आणि कुठला फॉर्म्युला कुठे वापरायचा हे समजून येत नाही. आता इथे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, 20%, इथे पण 20%. ठीक आहे, आपल्याला तो टेबल पाठच करायचा आहे. 20% म्हटल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट डोक्यात आलं पाहिजे की 20% म्हणजे 1/5. ठीक आहे, आता तुम्ही इनिशियल फेजला आहात म्हणून मी काय करतो की 20 हा टक्केचं चिन्ह आहे. मी तिथे सांगितलं की जिथे जिथे टक्क्याचं चिन्ह दिसेल त्याचा अर्थ होतो भागीला 100, म्हणजे 20 भागीला 100. तर 20 एक 20, 20 पंचे 100. तर हा जो फ्रॅक्शन आलेला आहे हाच आपण इथे पाठ केला होता आधी. तो जरी तुम्ही विसरलात तरी इथे तुम्ही लक्षात ठेवू शकता की ह्याला असं कन्वर्ट करायचं आहे. हा तुमचा फ्रॅक्शन आला किती, 1/5. हा जो फ्रॅक्शन आलेला आहे 5, ह्याला काय मानायचं आहे तुम्ही बघा. हे तुमचं मानायचं आहे मूळ संख्या. ह्या केसमध्ये इथे जर असेल तर खरेदी किंमत आणि जो वरचा अंश आलेला आहे, हा अंश आलेला आहे 1. इथे 2, 3, 4 काही पण येऊ शकतं. इथे जो 1 आलेला आहे ह्याचा अर्थ होऊ शकतो नफा, तोटा, वाढ. इथे 20%ने वाढलेला आहे ना, वाढ, कमी, काही पण असू शकतं. 20% आहे म्हणून आपण तसं केलं. आता पुढचं जे उदाहरण दिलेलं आहे वाढलेलं आहे. ठीक आहे, इथे जर आपण मूळ संख्या 5 घेतली, इथे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा जो 1/5 आलेला आहे, 1/5, ठीक आहे, हा तुम्ही काय मांडली पहिल्या गणितात बघा, 20% होती, 20%ने वाढली, म्हणजे मूळ संख्या जर आपण 5 मानली तर हा जो अंश आहे ह्याची वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये, मूळ संख्येमध्ये. म्हणजे 5 जर मूळ संख्या असेल तर त्याच्यामध्ये 1 रुपयाची वाढ झालेली आहे, म्हणजे किंवा 1 संख्येने वाढ झालेली आहे. तर 5 मध्ये 1 रुपया टाकला किंवा 5 मध्ये 1 संख्या ॲड केली किंवा 1 ॲड केला तर किती होते, ती 6 होते. म्हणजे ही झाली तुमची मूळ संख्या आणि ही झाली तुमची नवीन संख्या. आता बघा, फक्त एवढ्या जर तुम्हाला एवढंच कन्सेप्ट कळाला तर तुमचं गणित सुटल्यातच जम आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले मूळ संख्या 5 होती, नवीन संख्या किती झालेली आहे, 6 झालेली आहे. पण गणितात काय दिलं आहे की एक संख्या 20%ने वाढून 72 झाली आहे. आपल्या गणितानुसार मूळ संख्या किती पाहिजे, 5, आणि नवीन किती झाली पाहिजे, 6. पण गणितात किती दिलेलं आहे, आपली नवीन संख्या 6 पण गणिताची नवीन संख्या 72. आपली मूळ संख्या किती किंवा जी जुनी संख्या आहे ती किती आहे, 5, पण गणितात दिलेली आहे का, गणितात तुम्हाला काढायची सांगितलेली आहे, ती मानू आपण x. इथे काय करायचं आहे, इथे फक्त तिरकस गुणाकार करायचा आहे. म्हणजेच काय, ह्या 5ने 72ला गुणायचं, 72 गुणिला 5, 72 गुणिला 5, आणि हा जो 6 आहे हा इथे भागाकारात येईल. म्हणजे इथे x जाईल, तर x ची किंमत काय येईल, तर 72 गुणिला 5 भागिला 6, तर 6 एक 6, 12 सकून 72, 12 गुणिला 5 किती होतात, तर 60 होतात. तर x ची किंमत किती आलेली आहे, तर ती 60 आलेली आहे. म्हणजे मूळ किंमत किती, तर 60. आता सेम बघा, खालच्या गणितासाठी सेम गणित आहे. तुम्हाला फक्त कन्सेप्ट करण्यासाठी मी तुम्हाला दाखवलं आहे की तुम्हाला कसं कन्फ्यूज केलं जाऊ शकतं एक्झाममध्ये. ह्याची तुम्हाला हवी असेल तर PDF मी अवेलेबल करून देणार आहे.
बघा 20% वाढून किंवा इथे 20% नफा झाला. आता पहिलं गणित तर सॉल्व केलं तरी पण इथे बघा 20% नफा झाला. 20% म्हणजे किती 1/5 किंवा तुम्हाला सेम तसं 20/100 करून टक्क्याचं चिन्ह ह्याला भागीला 100 ठेवलं तर ह्याचं उत्तर आलं असं. तर ह्याचा अर्थ काय होतो की 1/5 ही संख्या आलेली आहे. आपण खालच्याला काय मांडलं खरेदी किंमत. खरेदी किंमत हा काय असणार आहे तुमचा या केसमध्ये तुम्हाला नफा झालेला 20% म्हणजे अंश काय असणार आहे तुमचा नफा. आता खरेदी किंमत काय असते समजा मी 10 रुपयाला एखादी गोष्ट घेतली आणि ती मी 2 रुपयाने वाढून विकली तर मला किती रुपये नफा होणार 2 रुपये 10 वरती म्हणजे मी विकणार कितीला ती 12 रुपयाला विकणार म्हणजे खरेदी किंमत जर माझी इथे ह्या केसमध्ये 5 रुपये आहे तर त्यावरती माझा 1 रुपया जो अंश आहे हा नफा असणार आहे आणि त्याची किंमत किती होणार आहे 6 रुपये. पण इथे काय दिलेलं आहे की दुकानदाराने ती किंमत आता ही माझी खरेदी किंमत आहे हा माझा 1 रुपया नफा आहे आणि ही काय असणार आहे 5 रुपयामध्ये 1 रुपयाचा नफा केला तर ही काय विकणार आहे मी ही विक्री किंमत असणार आहे. पण गणितात काय झालेलं आहे 5 रुपयाची गोष्ट 6 रुपयाला विकलेली आहे. पण गणितात काय म्हणतं की ती गोष्ट 6 रुपयाला विकलेली नसून 72 रुपयास विकलेली आहे. म्हणजे 6 बरोबर किती तर 72. तुम्हाला काय विचारलेलं आहे खरेदी किंमत काढा. 5 रुपये बरोबर किती. जर ह्याच्याच जागी तुम्हाला नफा विचारला असता तर 1 रुपया नफा आहे इथे 5च्या जागी फक्त 1 रुपया ठेवला असता. आता काय करायचं आहे तिरकस गुणाकार करायचा आहे. म्हणजेच काय तिरकस गुणाकार म्हणजे हा 5 इकडच्या साईडला जाईल 72 गुणिला 5 आणि हा एक्स इकडे जाईल म्हणजे 6 गुणिला एक्स येईल. एक्स इकडेच ठेवला तर हा 6 आपण तिकडे पाठवला तर हा भागाकारच जाईल म्हणून भागीला 6 6 एक 6 12 सकून 72 आणि 12 पंच 60 म्हणजे एक्सची किंमत किती आली तर एक्सची किंमत आली 60 म्हणजे खरेदी किंमत किती आलेली आहे तुमची तर ती आलेली आहे 60 रुपये. ठीक आहे आशा करतो की तुम्हाला ह्या गोष्टी समजून व्यवस्थित कळत असतील. तुम्हाला कशा प्रकारे कन्फ्यूज केल्या जाऊ शकतो. आता इथे बघा नेक्स्ट गणित पाहूया. एक संख्या 33.33% कमी होऊन 50 झाली तर मूळ संख्या किती. सेम गणित खाली दिलेलं आहे की एका दुकानदाराने एक वस्तू 50 रुपयाला विकल्यामुळे त्याला 33.33% तोटा झाला तर खरेदी किंमत किती. आता जर तुम्ही जुन्या मेथडने गेला तर आपण कसं तुम्ही जर फॉर्म्युल्याने गेला तर 100मधून 33.33% काढून ते तू गणितं करावं लागायची. पण इथे काय आहे तुम्हाला माहिती आहे आता पॉईंटने गणितं काढायची म्हटल्यावर थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह होऊ शकतं. पण तुम्हाला माहिती आहे की टेबल काय म्हणतो 33.33% म्हणजे किती 1/3. जर तुम्हाला हे आठवलं नाही तर सरळ सरळ काय करायचं आहे 33.33 म्हणजे किती तर 33/1/3 असं पण लिहू शकता तुम्ही. गणितामध्ये 33.33च्या ऐवजी 33/1/3 पण येऊ शकतं. आता ह्याला जर तुम्हाला कन्व्हर्ट नाही करता आलं तर कसं करणार ह्याचं तुम्हाला फ्रॅक्शन कन्व्हर्जन आलं पाहिजे. 33×99 प्लस हा एक 100/3 याचंच कन्व्हर्जन केलेलं आहे बघा. एवढ्या पार्टचं कन्व्हर्जन 100/3 आणि ह्या टक्क्याचं चिन्ह जशाला तसं ठेवलं म्हणजेच काय होतं 100/3. आता हा टक्क्याचा अर्थ किंवा पर्सेंटेज साईनचा अर्थ होतो प्रति 100 म्हणजेच काय करायचं आहे भागीला 100 करायचं आहे. म्हणजेच काय होईल 1/3 येईल. बघा इथे आपल्याला आपण इथे डायरेक्ट रट्टा मारलेला असताना काय उत्तर आलं 1/3 आणि मी कन्व्हर्जन करून काय सांगितलं आहे तुम्हाला 1/3च आलेलं आहे. शेवटी कसंही करा तुम्हाला जर एक्झाममध्ये काही सेकंद वाचवायचे असतील तर तुम्हाला हे टेबल पाठ करणं गरजेचंच आहे. आता बघूया गणिताकडे. एक संख्या 33.33% कमी होऊन म्हणजेच मी काय म्हणतो की जर ती संख्या किती असेल मूळ संख्या 3 रुपये असेल तर कमी होणारी संख्या काय असणार आहे अंश असणार आहे त्याचा. म्हणजे मूळ संख्या जर माझी 3 रुपये होती किंवा 3 होती तर माझ्या कमी कितीने आली असणार आहे तर 1ने आली असणार आहे. तर 3मधून 1 जर कमी केला तर ती नवीन संख्या किती येईल 2. पण गणितात काय दिलेलं आहे की ती नवीन संख्या किती झालेली आहे कमी होऊन 50 झालेली आहे. 2 बरोबर 50. तर तुम्हाला विचारलं की मूळ संख्या
म्हणजेच वाढलेली किंवा जुनी संख्या किती. वाढीव संख्या पहिलीवाली 3 होती. इथे काय करायचं आहे 3 आणि ती तुम्हाला काढायला सांगितली. हा आपल्या फॉर्म्युल्याने आलेलं गणित. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे. इथे तुम्ही काय करणार आहात क्रॉस मल्टिप्लाय म्हणजेच काय येणार आहे हा 3 तिकडे गुणाकारामध्ये जाईल म्हणजेच काय 50 गुणिला 3 हा x इकडे जाईल. x इकडे गेला तर हा 2 इकडे भागाकारात पाठवला तर भागाकारात 2 इथे किती येईल 25. 25 त्रिक 75 म्हणजेच काय मूळ संख्या कोणती असणार आहे तर ही 3 असणार आहे आणि इथे किती येईल तर ती 75 येईल. आता सेम तसं खाली काय दिलेलं आहे एका दुकानदाराने एक वस्तू 50 रुपयात विकल्यामुळे. आता ठीक आहे 1 किती टक्के नफा झाला तोटा झाला त्याला. एक वस्तू 50 रुपयास विकल्यामुळे 33.33% तोटा झाला. आता तुम्हाला माहिती आहे की 33.33% म्हणजे 1/3. म्हणजेच काय याची जर माझी खरेदी किंमत किती आहे 3 रुपये तर मला तोटा किती झालेला असणार आहे अंशाचा तोटा झालेला असणार आहे. म्हणजेच काय मी 1 रुपयात तोटा सहन केलेला असणार आहे. हा झाला माझा तोटा. इकडे काय होईल की 3 रुपयाची गोष्ट 1 रुपया तोट्याने विकली तर ती मी कितीला विकणार आहे 2 रुपये. म्हणजे मी जर 3 रुपयाला गोष्ट घेतली असेल 1 रुपया तोटा सहन केला तर मी 2 रुपयाला काय करणार आहे विकणार आहे. पण इथे मी 2 रुपयाला विकतोय. इथे किती किंमत दिलेली आहे गणितामध्ये की 50 रुपयाला विकली. म्हणजे 2 बरोबर किती तर 50. तुम्हाला काय विचारलेलं आहे तर खरेदी किंमत किती तर 3 बरोबर किती. म्हणजे ही खरेदी किंमत तुम्हाला विचारलेली आहे. इथे काय करायचं आहे तिरकस गुणाकार करायचा आहे. 50 गुणिला 3 भागिला 2 किती येतील तर 25 गुणिला 3 म्हणजे दोघांचंही मेथड सेम आहे. दोन्ही गणित ऑलमोस्ट सेम आहे. फक्त भाषा इथे बदललेली आहे. तुम्हाला जर ह्या गोष्टी कळाल्या तर तुम्हाला कुठल्याही टाईपचे गणित एकदम सहजतेने सोडवता येतील. आता नेक्स्ट टाईप बघूया की 3 प्रकारे कशा प्रकारे गणित देऊ शकतात. काय दिलेलं आहे बघा. एका व्यक्तीचा पगार 36,000 आहे. त्यात 25% वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती. एक टी व्ही संचाची खरेदी किंमत 36,000 आहे. दुकानदाराने त्याला किती रुपयास विकावे ज्याने त्याला 25% नफा होईल. मूळ संख्या 36,000ला 25% वाढवले तर नवीन संख्या किती. आता इथे पगार आहे हा पर्सेंटेज झाला. सेम इथे मूळ संख्या विचारलेली आहे. हा नफा तोटाचा पार्ट झाला. तीनही गणित सेम गोष्टी आहेत. फक्त तुम्हाला वेगवेगळ्या चॅप्टरमध्ये दिलेले असतात. आता इथे काय करणार 25%. आता सरळ जर तुम्हाला टेबल पार्ट असेल तर काही सेकंदामध्ये तुम्ही सांगू शकता की 1/4 आहे. आता 4 ही तुमची काय असणार आहे मूळ संख्या. ह्याच्यामध्ये काय झालेली वाढ झालेली आहे. कशाची 25%ची म्हणजे काय अंशाची वाढ झालेली आहे. म्हणजेच 1 रुपयाची वाढ झालेली आहे. किती झाली 5. सरळ 5 बरोबर किती तर 5 बरोबर तुमची काय आहे ज्याचा नवीन पगार काढायचा आहे. 5 म्हणजे x दिलं आहे म्हणजे तुम्हाला नवीन संख्या काढायची आहे किंवा नवीन पगार काढायचा आहे. त्याचा मूळ पगार होता 4. 4 बरोबर किती तर 4 बरोबर आहे 36,000. 4 बरोबर 36,000 कारण की त्याचा जुना पगार दिलेला आहे. बघा इथे काय दिलेलं आहे एका व्यक्तीचा पगार 36,000 आहे. म्हणजेच मी असं समजू शकतो की 4 बरोबर दिलेलं आहे 36,000. त्याचं 4 आहे पण त्याची वाढणार किती नाही 1 ने वाढणार आहे. त्याची वाढ विचारलेली नाही आहे. तुम्हाला काय विचारलेलं आहे की त्याचा नवीन पगार हा मूळ पगार आणि हा नवीन पगार. त्याचा नवीन पगार किती आहे 5 म्हणजे 5 बरोबर x. तिरकस गुणाकार केला तर इथे गुणीला 5 येतील. हा x इथून मी हटवतो आणि 5 पण हटवतो. हा 4 इकडे भागाकारात पाठवूया आणि इकडे x. तर हा 4 9 36 इथे 9,000 गुणीला 5 किती येतील 45,000. हे झालं तुमच्या पगारासंदर्भात. सेम तसंच तुम्ही खरेदी किमतीसाठी सुद्धा वापरू शकता. कसं वापरणार बघा परत एकदा समजून सांगतो. संचाची खरेदी किंमत किती आहे काय झालेलं आहे 25% नफा होईल. आता विचारलेलं आहे की 25% नफा होईल. 25% नफा म्हणजे 1/4 म्हणजेच काय की 4 रुपये खरेदी आहे
त्याला 1 रुपयाचा नफा होईल. 25% नफा म्हणजे काय, त्याला अंशाचा नफा होईल. म्हणजेच काय, आता 25% जर तुम्हाला परत कन्व्हर्जन हवं असेल तर 25% म्हणजे भागीला 100, तर इथे 1/4 येतं आणि सेम आपण टेबल घेतलेला आहे. 4 वरती 1 रुपया नफा, हा नफा झाला तुमचा. किती रुपयाला विकणार तुम्ही? 5ला विकणार. ही झाली तुमची खरेदी किंमत, ही झाली विक्री किंमत. तर 4 रुपयाची गोष्ट 5 रुपयाला विकली म्हणजेच काय, तर तुम्हाला दिलेली आहे खरेदी किंमत. खरेदी किंमत किती आहे? 4. पण 4 नसून किती दिलेली आहे? 36,000. तुम्हाला काय विचारलेलं आहे? विक्री किंमत किती रुपयाला विकावे, म्हणजे मी इथे 5 रुपयाला विकणार आहे, 5 रुपयाला विकावे. इथे तिरकस गुणाकार केला, सेम गुणीला 5 भागीला 4, तर किती उत्तर येणार आहे? 45. सेम तसंच इथे काय दिलेलं आहे की मूळ संख्या 36,000 आहे आणि नवीन कितीने? 25% वाढवणार आहे. म्हणजे 4 ही मूळ संख्या आहे असं समजा आणि त्याची वाढ होणार आहे 1 रुपयाने किंवा 1ने, तर ती नवीन संख्या किती होईल? 5 होईल. सेम असंच उदाहरण बनणार आहे. सेम असे तुम्हाला भरपूर टाईपचे गणित इथे भेटणार आहेत. तर तुम्हाला खूप शिकण्यासारखं इथे भेटू शकतं. तर नक्कीच तुम्ही माझा कोर्स जॉईन करायचा प्रयत्न करा. 59 रुपये जास्त मोठी गोष्ट नाही आहे. जिथे तुम्ही दिवसाला 100-200 रुपयाचा सहज खर्च करत असाल, तिथे 59 रुपये म्हणजे तुमच्यासाठी नथिंग आहे. तर आता नवीन टाईप बघूया. खालील संख्यांचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा. आता हे झालं मेन टॉपिक. ह्याच्यामध्ये पण काहींचे बेसिक वीक असू शकतं, म्हणून मी ह्याच्यामध्ये पेड व्हर्जनमध्ये कोणाचं नुकसान होऊ नये म्हणून ह्या गोष्टी घेऊन येतोय. तर ह्याच्यामध्ये काय आहे की अव्यवहारी अपूर्णांक. अपूर्णांक म्हणजे काय? अपूर्णांक म्हणजे फ्रॅक्शन, ज्याला आपण फ्रॅक्शन म्हणतो. फ्रॅक्शन म्हणजे अशा संख्यामध्ये कन्व्हर्जन करायचं ज्यातून त्याला पुढे भाग नाही गेला पाहिजे. म्हणजे दोन्ही संख्या पॉईंटमध्ये आणायच्या नाही आहे, पण x/y आणून ठेवायच्या आहे. x/y किंवा a/b ह्या फॉर्मॅटमध्ये आणून ठेवायच्या आहे. ठीक आहे, ह्याला म्हणतात अपूर्णांक. आता काय दिलेलं आहे बघा, 65% दिलेले आहे. 65% म्हणजेच काय? मी सांगितलं ह्या टक्क्याचा अर्थ काय काय होतो, तर भागीला 100 होतो. मग इथे भागीला 100 केलं तर इथे आता दोघांनाही 5-5ने भाग जातो. इथे 13×5 65, 5×2 10 आणि 0 म्हणजेच काय येणार? व्यावहारिक अपूर्णांक इथे 65%चा व्यावहारिक अपूर्णांक 13/20 येईल. नेक्स्ट गणितामध्ये 12%. 12% म्हणजे काय? तर 12/100. आता दोघांनाही 4ने भाग जातो. 4×3 = 12, 4×2 = 8, खाली उरले किती? तर खाली उरले 2, 4×5 = 20 म्हणजेच 3/25. 12%चे व्यवहारी अपूर्णांक 3/25 होतात. नेक्स्ट गणित आलेलं आहे 0.25%. 0.25% म्हणजे काय? तर 0.25 भागीला किती? पर्सेंटचा अर्थ होतो भागीला 100. आता तुम्हाला हे थोडंसं कन्फ्युजिंग वाटू शकतं, पण ह्याच्यामध्ये जर पॉईंट हटवायचे, आता मी हा 1/100 असं समजूया की 1/100 आहे आणि गुणीला 0.25 आहे असं समजूया. तर ह्याच्यामध्ये मी काही छेडखानी केलेली नाही आहे. हा 0.25ला मला पॉईंट हटवायचा आहे, म्हणून मी काय करतो, खाली छेदात 1 लिहितो. 1 0 जर मी टाकला तर हा जो पॉईंट आहे हा ह्या साईडला शिफ्ट होतो. परत 1 0 जर टाकला तर हा जो पॉईंट आहे हा इथे शिफ्ट होतो. म्हणजे ओव्हरऑल वरची फिगर किती होते? तर 25 होते. म्हणजेच काय आलं बघा, इथे किती आलं? 1/100 पहिलेच होता, गुणीला हा 25 झालेला आहे आणि छेदामध्ये 100 झालेला आहे. तर 25 × 25, 25 चोक 100 म्हणजेच काय? 1/ हा 100 गुणीला 4, 4 गुणीला 100 किती होतील? 400. म्हणजे ह्याचं व्यवहारी रूपांतर जर केलं तर 1/400 येतं. आता त्याच्याच उलटं करायचं असेल, कुठल्याही संख्येचं शेकडेवारीत, आता आत्तापर्यंत काय बघितलं बघा, हे पर्सेंटचं चिन्ह बघितलं तुम्ही. पर्सेंटचं चिन्ह म्हणजे काय? आपण ती संख्या, समज x आहे, तर x/100 करत आलो आहेत. आत्तापर्यंत पर्सेंटेजचं चिन्ह करण्यासाठी, पर्सेंटेजचं चिन्ह दिलेलं असताना भागीला 100 केलेलं आहे. आता ह्याच्या उलट करायचं आहे, म्हणजे तुम्हाला फक्त शेकडेवारी काढायचं आहे. तर इथे काय करायचं आहे? प्रत्येक गणिताला 100ने गुणायचं आहे. ठीक आहे.
पर्सेंटेजचं चिन्ह आलं तर भागीला 100 करायचा आणि जर तुम्हाला ह्याच्यावरनं पर्सेंटेज काढायचं असेल तर गुणीला 100 करायचं. फक्त एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आता काय दिलेलं आहे 2/3 दिलेलं आहे 2/3. आता याला शेकडेवारीत करायचं आहे म्हणून गुणीला 100 किती येईल? इथे येतील 200. 2 गुणीला 100 म्हणजे 200 भागीला 3. ह्याला तुम्ही परत पुढे लिहूया. 37/18 खाली उरले 2 37/18 खाली उरले 2/3% किंवा ह्याला परत 66 पॉईंटमध्ये कन्वर्ट करायचं झालं तर 203 म्हणजे किती? तर परत 66 किंवा 67% जे काही ऑप्शनमध्ये असेल ते. कारण की ही शेकडेवारीत आहे ना की फ्रॅक्शनमध्ये. ठीक आहे. असं पण उत्तर असू शकतं आणि असं पण उत्तर असू शकतं 66 किंवा 67. तर नंतर दुसरं गणित आलेलं आहे 0.2. आता हा अपूर्णांक नाही आहे तर हा दिलेला आहे तुम्हाला दशांशमध्ये. तर 0.2 ह्याचं जर मला पॉईंट काढायचं असेल तर मी काय करतो छेदामध्ये 1 लिहितो. हा पॉईंट हटवायचा असेल ह्या साईडला तर मी इथे 1 0 लावतो. ठीक आहे. ही कंप्लीट संख्या किती झाली 2/10. आता ह्याला मला काय करायचं आहे शेकडेवारीत कन्वर्ट करायचं आहे. म्हणजेच काय गुणीला 100 किंवा ह्यालाही डायरेक्ट 0.2ला मी डायरेक्ट गुणीला 100 केले असते तरी माझं काय झालं असतं हा 0 कटला असता तर हा पॉईंट इकडे शिफ्ट झाला असता आणि हा 2 गुणीला 10 म्हणजेच काय 2 गुणीला 10 असं करा किंवा असं करा किती आलं असतं 20%. त्यानंतर 3/4 सेम तसंच ह्याचं शेकडेवारीत कन्व्हर्जन करायचं आहे. शेकडा काढायचा आहे म्हणून गुणीला 100 करायचं आहे. बघा ह्याच्यामध्ये फक्त सिम्पली डिफरन्स काय आहे पर्सेंटेजचं चिन्ह दिसलेलं असेल तर भागीला 100 करायचं आणि पर्सेंटेज काढायचं असेल शेकडेवारी काढायचं असेल तर गुणीला 100 करायचं. तर इथे 4 1 4 आणि 25 चोक 100 25 गुणीला 3 म्हणजेच किती तर 75% एवढे होते. त्यानंतर आता चाचा चाची किंवा चे हे तीनही उदाहरणं ज्यावेळेस येतात म्हणजेच चाचा चाची चाचे कोणीही आलं तर सरळ आपण काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे. फक्त काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे. बघा 250चे 50%. आता 250चे चे आलं गुणिले 50%. 50% जशाला तसं लिहिलं मी. पुढं काय आता हे 250 जशाला तसे गुणीला 50% म्हणजे काय तर भागीला 100 किंवा तुम्ही ह्याला काय म्हणू शकता 50%चं तुम्हाला हे माहिती आहे फ्रॅक्शन 1/2 होतो डायरेक्ट 1/2 पण लिहू शकता किंवा इथे काय करणार आहात तुम्ही 0 कट केले 25 गुणीला 5 म्हणजेच किती 125 म्हणजे 125. आता पुढे दिलेलं आहे पुढचं गणित एका संख्येचे 30% हे 90 आहे तर ती संख्या कोणती. आता एक संख्येचे चे आलं एक संख्या मी मांडलं एक्स चे गुणीला 30% 30% हे 90 आहे म्हणजेच काय बरोबर जर एका संख्या घेतली मी एक्स चे गुणीला 30% हे किती असणार आहे 90. मग ती संख्या शोधायची आहे. ती संख्या म्हणजे काय एक्स. आता इथे काय आहे टक्के दिलेले आहे म्हणून डायरेक्ट मी सरळ भागीला 100 जर घेतलं तरी चालतं. इथे काय आलेलं आहे बघा एक्स गुणीला 30 भागीला 100 बरोबर 90. हे जसं आहे तसं पुढे लिहिलं मी. आता हा इथे 100 भागाकारामध्ये आहे तिकडे पाठवला हा गुणाकारात जाईल म्हणजे इथून जर मी हटवला तर इथे हा गुणाकारात गेला आणि हा जो गुणाकारात आहे एक्सला 30 हा गुणाकारात आहे इथून काढला इकडे पाठवला तर हा भागाकारात जाईल म्हणजे भागीला 30 होईल. 30 1 30 30 त्रिक 90 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली 3 गुणीला 100 म्हणजेच किती 300. ती संख्या कोणती असणार आहे 300. त्यानंतर 50%चे 30% विचारलेलं आहे. आता इथे 50% आहे म्हणजेच काय 50% चे चाचा चाचीचे आले की गुणिले 30% बरोबर किती.
आता 50% म्हटल्यावर काय 50/100 गुणिला 30/100. आता हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला. इथे किती आलं 5 गुणिला 3 15. छेदामध्ये किती हा 100 जशाला तसा राहिला आहे भागीला 100. इथे परत आपण फ्रॅक्शनमध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो. 5 त्रिक 15 आणि 5 दोन्ही 10 आणि 20 म्हणजे 3/20 हे उत्तर असू शकतं. किंवा ह्यालाच तुम्ही डायरेक्ट ह्याच्यामध्ये केलं तर 0.15 एवढं उत्तर येतं. ह्या दोघांपैकी कुठलंही त्याचं उत्तर ऑप्शनमध्ये असेल तर ते तुमचं उत्तर असणार आहे. पुढचं गणित पाहूया. एका संख्येचा 7/20 म्हणजे किती टक्के? तर आता कुठलीही संख्या तुम्ही जर मांडली तर त्याचा 7/20 पार्ट जो येणार आहे, म्हणजे मी जर म्हटलं की माझी एक संख्या आहे आणि त्याचा किती पार्ट मानायचा आहे 7/20, म्हणजे त्या संख्येचा 7/20 पार्ट हा किती टक्के असणार आहे. आता मी जर म्हटलं की माझ्याकडे 100 रुपये आहे आणि त्याचा 20 हा किती पार्ट आहे किंवा किती टक्के आहे, तर आपण कसं लिहितो की 20 कितीपैकी, तर पूर्ण संख्येपैकी, म्हणजे ही संख्येपैकी, म्हणजेच काय येणार भागीला 100 गुणिला 100, कारण की आपण हा टक्केवारीमध्ये कन्वर्ट करतो. हा 100 किंवा याला समजून घेऊया, हे 100 कॅन्सल करतो मी, की एक संख्या आहे समजा माझ्याकडे 50, त्याचं जर मी म्हटलो की 1/5 पार्ट म्हणजे किती, 1/5 पार्ट. आता 1/5 पार्ट किती होणार 50चा 10, म्हणजे हा जो 10 पार्ट आहे, हा 10 पार्ट आहे, हा 50च्या किती पार्ट आहे म्हणजे किती टक्के आहे. तर टक्केवारी काढण्यासाठी आपण काय करतो गुणिला 100 करतो. इथे काय विचारलेलं आहे सिम्पली सेम टाईपमध्ये विचारलेलं आहे की समजा एक संख्या आहे एक्स, त्याचा किती पार्ट काढायचा आहे, त्याचा पार्ट काढायचा आहे 7/20. तो किती येईल, समजा मी कॉम्प्लिकेटेड न करता एक्सच्या जागी जर ती संख्या 20 मानली, 20 जर मानली तर काय येणार की 20चा 7/20 म्हणजे किती, 20 × 20 म्हणजे 7 पार्ट. या 20 संख्येसाठी हा जो 7 पार्ट आलेला आहे, म्हणजे 7 हा 20चा किती टक्के होईल असं विचारलेलं आहे. टक्केवारी काढण्यासाठी ह्या चिन्ह आणण्यासाठी आपण गुणिला 100 करत असतो, म्हणून याला गुणिला 100 केलेलं आहे. म्हणून काय जर तुम्हाला अशा टाईपचं गणित आलं तर सरळ सरळ जो फ्रॅक्शन दिलेला आहे त्याला गुणिला 100 केलं तरी उत्तर येईल. ह्या मेथड समजण्यासाठी तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तर 20 × 20 20 100, तर एका संख्येचा किती पार्ट म्हणजे 7/20 पार्ट म्हणजे किती टक्के होईल, तर 7 गुणिला 5 किती होतील 35% होईल. त्या संख्येचा 35% होईल. पुढचं गणित आलेलं आहे 36चे डॅश पर्सेंटेज. आता 36चे, आता इथे किती दिलेलं आहे काहीच नाही दिलेलं आहे, मी समजतो की x%. चे दिलेलं आहे म्हणून गुणाकार x भागीला हा पर्सेंटेज म्हणजेच काय गुणिला भागीला 100, प्रति 100 म्हणून भागीला 100 गेलेला आहे. इथे किती येईल 144. आता x जशाला तसा ठेवला मी, हा 100 इथे भागाकारात आहे, तिकडे पाठवला हा गुणाकारात जाईल, म्हणजे 144 गुणिला 100. हा 36 इथे गुणाकारात आहे, तिकडे पाठवला हा भागाकारात जाईल, भागीला 36. ह्याला 18ने भाग जातो किंवा पहिले 9ने भाग देऊ. 9 × 9 9 चोक 36, 9 × 9 खाली उरले 5, 9 सकी 54, 4 × 4 4 चोक 16, म्हणजेच इथं किती आलेलं आहे 4 गुणिला हा 100, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे 400. म्हणजेच काय 36चे 400% हे किती असणार आहे 144. आणि तुम्हाला एक्स पर्सेंटेज विचारले होते, तर एक्सची व्हॅल्यू किती येईल 400. त्यानंतर प्रश्न आलेला आहे 400चे किती टक्के 300 आहेत. 400चे किती टक्के 300 आहेत. आता 400चे आलं म्हणून किती टक्के, एक्स पर्सेंटेज किती आहेत 300 आहेत, असा प्रश्न विचारलेला आहे. बघा 400चे आलं म्हणून गुणिला किती टक्के, किती टक्के चे किती टक्के, म्हणजे मी एक्स मानला त्याला टक्क्याचं चिन्ह दिलं, हे 300 आहेत बरोबर 300 लिहिलं. तर इथे काय येणार
एक्स पर्सेंटेज म्हणजे एक्स भागीला 100 गुणीला 400 बरोबर किती? तर बरोबर 300. तर हा 100 इथे भागाकारात आहे, तिकडे पाठवला हा गुणाकारात जाईल. हा 400 इकडे गुणाकारात आहे, तिकडे पाठवला हा भागाकारात जाईल. हे 2 शून्य कटले. 4 एक 4, 25 चोक 100, 25 गुणीला 3 किती येतील? 75%. म्हणजेच काय? 400चे 75% जर तुम्ही काढलात तर आपल्याला तुम्ही जर 75% म्हणजे काय? तर 304 येतात. म्हणजे 400चे जर तुम्ही 304 काढलात तर इथे किती येतील? 100 गुणीला 3 300 आहेत. म्हणजे तुम्ही असा क्रॉस व्हेरीफाय करून सुद्धा हे गणित सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर नेक्स्ट टाईपचं गणित, 75 ही संख्या 225चे किती टक्के आहे? तुम्ही याला उलटं पण करू शकता की 225चे किती टक्के ही संख्या 75 आहे. म्हणजे 225 चे आलेलं आहे, चे किती टक्के एक्स पर्सेंटेज बरोबर किती? 75. किंवा ह्याला उलटं पण असतं. समजा तुम्हाला गणितामध्ये 75 मार्क पडले, कितीपैकी? तर 225 पैकी. तर ही किती टक्के झालं असा पण प्रश्न येऊ शकतो. म्हणून तुम्ही 75 भागीला 225 गुणीला, आता ह्याचं पर्सेंटेज काढायचं आहे म्हणून गुणीला 100 करत असतो, किंवा ह्यालाही तुम्ही सॉल्व्ह केलं तर हा भागीला 100 येत असतो. एक्स पर्सेंटेजचा हा इकडे पाठवला तर हा गुणीला 100 येतो आणि हा 225 इथे भागीला येतो. तर हा आणि हे दोन्हीही सेम उदाहरणं आहे. तर ह्याला सॉल्व्ह करूया. 25 त्रिक 75, 25 नम 225 म्हणजे 3/9 गुणीला 100, 3 एक 3, 3 त्रिक 9 म्हणजेच किती आलं? तर 100/3 किंवा 1/3 गुणीला 100. तर ह्याचं काय होईल? ह्याला जर सॉल्व्ह केलं तर इथे येतील 33 1/3% किंवा 33.33%. तर 75 ही संख्या 225चे किती टक्के आहे? 33 1/3% आहे. सेम तसं 80 पैसे हे 16 रुपयाचे शेकडा किती? आता 80 पैसे, सेम तसं 80 पैसे घेतले. कशाचे? तर 16 रुपयाचे. 16 रुपयाचे भागीला 16 गुणीला काय? तर गुणीला 100. पण आता हे गणित सॉल्व्ह नाही होणार. कारण काय? कारण की इथे पैसे आहेत, इथे रुपये आहेत. दोन्हीही एका फॉर्ममध्ये असेल तर तुम्ही पर्सेंटेज काढू शकता. तर इथे दोन्हीही, आता 16 रुपये म्हणजे 1 रुपया म्हणजे किती पैसे होतात? तर 100 पैसे होतात. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. तर 16 रुपयाला काय करतोय मी? 16 रुपयाला पैशामध्ये कन्वर्ट करतोय, तर गुणीला काय करावं लागेल मला? इथे 100 रुपये करावं लागेल. तर इथे हा 100 आणि हा 100 कटला तर 16 एका 16, 16 पंचे 80 म्हणजे काय येतील? तर 80 पैसे हे 16 रुपयाचे किती टक्के आहेत? तर हे 5% आहेत. सेम तसं 250 मिलीलिटर हे 5 लिटरचे शेकडा किती आहे? आता सेम तसं चाचीचे आले म्हणून तुम्ही इथे गुणाकार करून सुद्धा करू शकता, किंवा हे विचारलेलं आहे तर 250 ml हे कशाचं विचारलेलं आहे? 5 लिटरचे. 5 लिटरचे शेकडा किती टक्के? तर इथे गुणीला 100. आता हा लिटरमध्ये, हा मिलीलिटरमध्ये, तर ह्याला लिटरचं मिलीलिटरमध्ये कन्व्हर्जन करून घेऊ. म्हणजेच काय? 250 1 लिटर म्हणजे किती मिलीलिटर? तर 1000 मिलीलिटर म्हणजेच 1 लिटर होतं. म्हणून 5 लिटरला मिलीलिटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी भागीला 1000 केलं. हा 0 घडला, हा 0 घडला. 25 एक 25, 25 चोक 100 म्हणजे इथे किती झाला? तर 4 एक 4, 25 चोक 100 आणि 5 5 25 म्हणजे ओव्हरऑल ह्याचे किती टक्के आलेले आहे? तर 5%. 250 हे 5 लिटरचे 5% पार्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट टाईपचं गणित पाहू. एका व्यक्तीने 30% सफरचंद विकल्यानंतर त्याच्याकडे 630 सफरचंद शिल्लक राहिले, तर सुरुवातीला त्याच्याकडे किती सफरचंद होते? तर आता बघा,
एका व्यक्तीने 30% सफरचंद विकले. 30% म्हणजे काय? 30% लिहितो मी. म्हणजेच काय? 30/100 होतील. म्हणजे हा शून्य घडला. म्हणजे 3/10. आता समजूया की त्याच्याकडे 10 सफरचंद होते. मूळ संख्या किंवा मूळ जे फळं होते त्याच्याकडं, ते एवढे होते. आणि विकले किती पार्ट असणार आहे? कारण की 30% विकलेत. म्हणजे वरचा पार्ट, अंश पार्ट हा विकला असणार त्याने. आता त्याच्याकडे जर 10 पार्ट किंवा 10 सफरचंद होते, त्यापैकी त्याने वरचा पार्ट म्हणजे 3 पार्ट जर विकला किंवा 3 सफरचंद विकले, तर त्याच्याकडे किती सफरचंद राहायला पाहिजे? तर 7 सफरचंद राहायला पाहिजे. पण गणित काय म्हणतंय? तर त्याच्याकडे 630 सफरचंद राहतं. 7 बरोबर किती? तर 630. तुम्हाला काय विचारलं? तर सुरुवातीला त्याच्याकडे किती सफरचंद होते? सुरुवातीला त्याच्याकडे 10 सफरचंद होते. तर 10 बरोबर तुम्हाला माहिती नाही आहे, एक्स कन्सिडर केला. तर इथे कॅल्क्युलेशन करूया. तिरकस गुणाकार 630 गुणिला 10 भागीला 7. 7 एक 7, 7 नम 63 आणि हा 0 म्हणजे हा 90. 90 गुणिला 10 किती होतील? तर 900. म्हणजे सुरुवातीला त्या व्यक्तीकडे 900 सफरचंद होते. त्यापैकी त्याने एक्स पार्ट विकला, म्हणजेच 30% विकले. त्यावेळेस त्याच्याजवळ किती राहिले? 630 सफरचंद राहिले. सेम गणित आहे. एका व्यक्तीने किती टक्के विकलेले आहे? 25%. 25% म्हणजे आपल्याला माहिती आहे की 1/4 होता. म्हणजे 4 पैकी त्याने अंश पार्ट विकलेला आहे. म्हणजे 1 सफरचंद विकलेला आहे. आता त्याच्याकडे किती राहिलेत? 3 सफरचंद राहिले. पण गणित काय म्हणतं की 3 सफरचंद नसून 321 सफरचंद शिल्लक राहिलेले आहे. तर सुरुवातीला त्याच्याकडे किती सफरचंद होते? सुरुवातीला किती होते? 4 होते. तिरकस गुणाकार केला तर काय आलेलं आहे? 321 गुणिला 4 भागीला 3. 3 एक 3. हा 0 भाग जाणार नाही म्हणून 3 7 21. 4 गुणिला 107 म्हणजे 4 7 28 आणि 4 एक 4 म्हणजे 428 सफरचंद त्याच्याकडे सुरुवातीला होतं. आता बघा तुमची हळूहळू स्पीड वाढायला लागलेली आहे. तुम्हाला जसा जसा हा कन्सेप्ट कळत जाईल तसं तसं तुमचं स्पीड होईल. आणि जोपर्यंत तुम्ही एंडपर्यंत जाल, म्हणजे हा चॅप्टर जोपर्यंत संपेल तोपर्यंत तुमची स्पीड आणि कन्सेप्ट हे दोन्हीही एवढ्या चांगल्या झालेल्या असाल की तुम्ही खूप परफेक्ट झालेला असाल. त्यानंतर पुढचं गणित पाहूया. एका पातेल्यात 38 लिटर दूध टाकले. ठीक आहे, एक पातेलं आहे असं समजूया, त्याच्यामध्ये 38 लिटर दूध टाकले. तर ते पातेले 5% रिकामे राहते. तर पूर्ण भरण्यासाठी अजून किती लिटर दूध टाकावे? आता 5%, आता आपल्याजवळ भेटलं 5%. आता ह्याचं जर तुम्हाला फ्रॅक्शन नसेल माहीत तर 5 छेद काय करायचं आहे? हा टक्केवारीसाठी भागीला 100 करायचं आहे. इथे काय येईल? 5 एक 5, 5 दोन्ही 10 आणि हा 0 म्हणजे काय? 1/20. म्हणजे मानायचं आहे की पूर्ण पातेलं हे 20 लिटरचं आहे. ठीक आहे, 20 लिटरचं आहे. त्याच्यामध्ये काय राहतंय? एक पार्ट म्हणजे 5% रिकामा राहतो. म्हणजे एक पार्ट रिकामा राहतोय. म्हणजे किती पार्ट भरलेला असणार आहे त्याच्यात? एक पार्ट हा रिकामा आहे आणि एवढाच पार्ट त्याला टाकायचा आहे. एक पार्ट रिकामा आहे. तर किती पार्ट भरलेला असणार आहे? 20 मधला एक पार्ट रिकामा आहे म्हणजे 19 पार्ट भरलेला असणार आहे. पण किती? किंवा एवढं लिटर दूध टाकलेलं असणार आहे 19 लिटर. तर 19 लिटर नसून किती लिटर टाकलेलं आहे? 38 लिटर. आता त्याला पूर्ण भरण्यासाठी, पूर्ण ते पातेलं भरण्यासाठी किती पार्ट लागतो? तर एकच पार्ट लागतो. 1 बरोबर किती? 1 बरोबर किती? तिरकस गुणाकार करा तुम्ही. किती येईल? 38 गुणिला 1 भागीला 19. तर 19 एक 19, 19 दोन्ही 38. तर किती लिटर दूध लागेल त्याला? तर 2 लिटर फक्त दूध लागेल. जर त्यांनी विचारलं असतं ते भांडं कितीचं किंवा पातेलं किती कॅपॅसिटीवालं आहे, तर इथे 20 लिटरचं ते भांडं आहे. त्यानंतर नेक्स्ट टाईप, 2 संख्या अनुक्रमे पहिल्या संख्येपेक्षा 20% आणि 30% लहान आहे. आता हेच गणित आहे जे थोडंसं समजून घेण्यासारखं आहे. बघा ह्याला अवघड काहीच नाही आहे. तुम्हाला समजलं तर हे गणित सहज सुटू शकतं. बघा 2 संख्या अनुक्रमे पहिल्या संख्येपेक्षा, समजा पहिली संख्या आहे असं समजूया, दुसरी संख्या आणि तिसरी संख्या. मी म्हणतो की माझी पहिली संख्या समज 100 आहे. तर पहिली संख्यापेक्षा दुसरी संख्या काय आहे किंवा तिसरी संख्या काय आहे?
20% आणि 30% लहान आहे. म्हणजे ही जर 100 असेल तर ह्याचे 20% किती होतात? म्हणजे 100चे 20% 20च होतात. म्हणजे -20 येतील. म्हणजे ही किती असणार आहे? 100 - 20 ही 80 असणार आहे. आणि तिसरी संख्या 30% लहान आहे. म्हणजे 100 - 30. तर ही संख्या असणार आहे 70. तर तिसरी संख्या गणितात काय दिलं बघा. तर तिसरी संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी लहान आहे? आता दुसरी संख्या तुम्हाला भेटली की 80 आहे आणि तिसरी संख्या भेटली आहे 70 आहे. तर दोघांमध्ये कितीचा फरक आहे? किंवा तिसरी संख्या ही दुसरीपेक्षा कितीने लहान आहे? तर 10ने ही संख्या लहान आहे. म्हणून 10 जो कमीपणा आहे, हा किती काय घ्यायचा आहे? वरती ठेवायचा आहे. आणि कशापेक्षा? दुसऱ्या संख्येपेक्षा. मग दुसरी संख्या म्हणजे ह्याच्यापेक्षा किती टक्क्याने कमी आहे असं म्हटलेलं आहे. म्हणून 80 भागाकारामध्ये घ्यायचे आहेत. गुणीला 100. हा शून्य घटला, हा शून्य घटला. इथे किती आले? 10 गुणीला 100. सॉरी 10 गुणीला 10 म्हणजे 100 भागीला 8. ह्याला तुम्ही जर सॉल्व्ह केलं तर 12.5% किंवा 12/1/2% ह्यापैकी उत्तर येईल. तुम्हाला वाटलं असेल तर कॅल्क्युलेशनसुद्धा करू शकता तुम्ही. हेच उत्तर येईल फायनली. आता नेक्स्ट सेम टाईपचं आहे, थोडंसं भूलभुलैया आहे. 2 संख्या अनुक्रमे तिसऱ्या संख्येच्या 30% व 40% आहे. बघा, 2 गणितं थोडंसं कंपॅरिझन करून बघा. काय दिलेलं आहे? एक संख्या समज 100 आहे पहिली संख्या. मी तिसऱ्या संख्येच्या दिलेला आहे. म्हणजे मी मानतो की तिसरी संख्या काय आहे? तिसऱ्या संख्येच्या म्हटलेलं आहे. म्हणून मी तिसरी संख्या मांडली 100. तिसऱ्या संख्येच्या 40% आणि 30% आहेत. आता इथे ना कमी म्हटलंय ना वाढलेलं म्हटलेलं आहे. म्हणजे काय ओव्हरऑल किती संख्या किती असणार आहे? डायरेक्ट जेवढी आहे तेवढीच आहे. म्हणजे जर ही 100 असेल तर ही ह्याच्या 30% असेल. ह्याच्या 30% म्हणजे किती? तर 30 भागीला 100 म्हणजेच किती? तर 30च येईल. कारण की हा 100 कॅन्सल होईल. तर पहिली संख्या किती असणार आहे? 30% म्हणजे 30 आणि दुसरी किती असणार आहे? त्याच्या 40% म्हणजे 40. तर पहिली संख्या ही दुसरीच्या किती टक्के आहे? आता ह्याच्यामध्ये गणित फिरवलं आहे. ना जास्त विचारलं आहे ना कमी विचारलं आहे. फक्त विचारलं काय? पहिली संख्या. पहिली संख्या लिहिली मी 30. ही दुसरीच्या. कशाच्या? तर दुसरीच्या. तर भागीला 40. दुसरीच्या म्हटल्यावर म्हणून भागीला 40. किती टक्के आहे? आता टक्के काढायचं आहे म्हणून गुणीला 100. हे 100ची याचा काही संबंध नाही. आपल्याला टक्केवारी काढायचं आहे म्हणून गुणीला 100. तर इथे हा शून्य घडला. तर इथे किती येतील? 4 एक 4. 25 चोक 100 आणि 25 गुणीला 3 म्हणजेच किती? तर 75% एवढा येणार आहे. नंतर ह्या टाईपचा शेवटचा पार्ट हा एकदम बेसिक आहे. ह्याच्यानंतर जो सेकंड पार्ट येईल हा ह्याच्यापेक्षा थोडासा ॲडव्हान्स असेल. ह्याच्यामध्ये अजून जास्त शॉर्ट ट्रिक किंवा जे तुम्हाला म्हणू शकतो त्याच्यावरती कन्सेप्ट आहेत. हा चॅप्टर संपल्यानंतर तुम्हाला चक्रवाढ व्याज तसेच नफा तोटा हा चॅप्टर एकदम इझिली समजणार आहे. तर हा चॅप्टर तुम्ही आवर्जून एकदम व्यवस्थितरित्या बघून घ्या. तर शेवटचं गणित पाहूया. जर x हा 20 आणि y हा 25 आहे तर x हा yच्या किती टक्के आहे? आता बघा गणित नीट समजून घ्या. ह्याच्यामध्ये मी मुद्दामून हे गणित घेतलेलं आहे जेणेकरून तुम्हाला पर्सेंटेजमधले कुठल्याही डाऊट तुमच्या मनामध्ये राहू नये. तर x हा 20 घेतला आणि y हा 25 घेतला तर x हा yच्या किती टक्के आहे? काय विचारलं आहे? x हा yच्या. x किती आहे? 20. कशाच्या? yच्या. म्हणून y काय करायचं आहे? छेदामध्ये घ्यायचा आहे. भागीला 25 गुणीला आता टक्के विचारलं किती टक्के आहे? तर गुणीला 100. म्हणून काय येईल? 25 एक 25. 25 चोक 100. तर पहिल्याचं उत्तर काय येईल? तर पहिल्याचं उत्तर येईल 80% आहे. ठीक आहे. y हा xच्या किती टक्के आहे? y विचारलेला आहे. y हा xच्या किती टक्के विचारलेला आहे? तर y किती आहे? 25. कशाच्या? तर xच्या. xची व्हॅल्यू भागीला 20 गुणीला आता टक्के विचारलेला आहे म्हणून टक्के काढण्यासाठी आपण काय करतो? गुणीला 100. 20 एक 20. 20 पंचे 100. 25 गुणीला 5 किती येतील? 125. म्हणून सेकंडचं उत्तर काय येईल? तर ही किती टक्के आहे? 125% आहे. नेक्स्ट, x हा y पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे? x हा y पेक्षा, आता y पेक्षा म्हटल्यानंतर
डायरेक्ट मी y लिहितो छेदामध्ये 25. आता x आणि y मध्ये कितीचा फरक आहे बघा. x हा y पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे? तर हा किती टक्क्याने कमी आहे? 5 रुपयाने, ॲक्च्युली 5 व्हॅल्यूने कमी आहे. तर कशापेक्षा? तर y पेक्षा. म्हणून काय घेतलं? y छेदात घेतला. पण कितीने कमी आहे? 5ने. म्हणून अंशात काय घ्यायचं? जे कमी किंवा जास्त असेल ते घ्यायचं. 5 छेद 4 पेक्षा भागीला 25 गुणीला 100. 25 एका 25, 25 चोक 100. म्हणजे 5 गुणीला 4 किती येतील? 20%. त्यानंतर सेम y हा x पेक्षा, आता कशापेक्षा? x पेक्षा. x किती आहे? 20 भागीला 20 घेतला. किती टक्क्यांनी जास्त आहे? कितीने जास्त आहे? y x पेक्षा कितीने जास्त आहे? तर x पेक्षा 5ने जास्त आहे. म्हणून 5 अंशात राहील गुणीला 100. 20 एका 20, 20 पंचे 100. 5 गुणीला 5 किती येतील? तर 25%. तर चौथ्याचं उत्तर किती असणार आहे? 25%. तर हा पार्ट 1 आपण इथे संपवत आहोत. त्यानंतर याचे 5-6 पार्ट येतील आणि त्यामध्ये तुम्हाला सगळं पर्सेंटेज हा चॅप्टर एकदम ओव्हरव्ह्यू परफेक्टली आणि चांगल्या प्रकारे देण्याचा प्रयत्न मी करेल. त्याच्यावरती तुमच्यावरती आहे की तुम्ही हा चॅप्टर किती व्यवस्थितरित्या समजून घेता. जर तुम्ही अजूनही माझ्या प्रीमियम मेंबरशिपला जॉईन नसेल केलं तर तुम्ही नक्कीच जॉईन करा. तुम्हाला हा कोर्स जो मी फुकटमध्ये व्हिडिओ अपलोड केलेले आहेत किंवा जे मेंबरशिपमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओचे एक्सप्लेनेशन दिलेले आहेत ते तुम्हाला 1 बाय 1 एक्झाम्पल ज्यावेळेस तुम्ही सॉल्व करता माझ्या चॅनलवरती त्यावेळेस तुम्हाला सहज सुटतील आणि जेवढे तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तुम्हाला तेवढे गणितं माझ्या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच अवेलेबल होतील. ऑलमोस्ट 1,500पेक्षा जास्त गणितं मी माझ्या चॅनलला टाकलेली आहेत. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. परत भेटूया नवीन पार्टमध्ये नवीन इंटरेस्टिंग गोष्टींसह. धन्यवाद.